स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यामध्ये शिवसेनेचा महत्त्वपूर्ण मेळावा जो आहे तो आज या ठिकाणी पार पडत आहे। प्रामुख्याने सांगायचं झालं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत आणि याची दैयत अशी तयारी जी आहे ती आज या जिल्हा परिषद सभागृह जे आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह आहे या ठिकाणी ही तयारी जी आहे ती आपण पाहत आहात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे शिवसैनिक असतील कार्यकर्ता जे आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। खरं तर 11 ते 12च्या दरम्यान साधारणतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी या मेळाव्याची सुरुवात होणार आहे। याबरोबरच त्याआधी देखील जे सुभाषचंद्र बोस चौक या ठिकाणी शहीद जवानांचं जे स्मारक आहे याला देखील ते पुष्पचक्र अर्पण करणार आहेत। याबरोबरच जो काही आज महत्त्वाचा या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळालं तर वेगवेगळे जे बॅनर आहेत हे आकर्षक बॅनर या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो बॅनर आहे तो नातवासोबतचा एक बॅनर जो आहे तो या ठिकाणी चर्चेचा विषय खरं तर बनलेला आहे। असे वेगवेगळे जे बॅनर आहेत हे बॅनर जे आहेत ते या परिसरात सध्या लावण्यात आल्याने आणि भगवमय वातावरण जे आहे ते सध्या साताऱ्यातील शहरामध्ये पूर्णपणे पाहायला मिळत आहे। एकूणच येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे जे काही कार्यकर्ते असतील किंवा जिल्ह्यातील जे पदाधिकारी असतील यांना संबोधित करण्यासाठी हे एकनाथ शिंदे हे स्वतः या ठिकाणी संबोधित करणार आहेत। याबरोबरच पालकमंत्री शंभूराज देसाई देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।